सकाळी व्यायाम मारतो, लेकरं बघते तर आता डोक्यावर उभा टाकायला लेकरं मला बी उभा टाकायचं म्हणलं सहज नाही लेकरांनो, त्याला जास्त मेहनत बी लागते, सहनशीलता लागते, लागतं पडतं. पण म्हणले आम्हाला प्रॅक्टिस करायची. बाळांना आता भिंतीला वापा टाकून प्रॅक्टिस करायला सुरू केली. आता सुरुवात आहे, लागणारचं झालंच. लागण्यामध्ये बी वेगळाच आनंद असतोय. बादाबाद खाली पडायला लागल्या, पण काय नाही, लागल्याशिवाय भेटत नाही कोणतंच. माडीनं उभं टाकायचा प्रयत्न केले, पण माडीचं माझं अंग सारखं आहे, मजबूत आहेत आम्ही अंगाचे. बाळा लवचिक आहे, बाळा लवकर शिकतंय. बाळानं लवकर शिकून गेली उभा टाकायचं कसं नाही. कोणतीही गोष्ट असो, बाळ कॅच करतंय फास्टमध्ये. जरा बरं वाटलं. नंबर 1 बाळा. मी सरासरी 1.5 ते 2 वर्ष कराटेची प्रॅक्टिस केली, पण मला कधी टचिंग होऊ शकलं नाही, कारण की शरीर तेवढं असं लवचिक नाही माझं. बाळानं काही दिवसामध्ये आता कराटेचे थोडं त्यांची प्रॅक्टिस घ्यायला लागलो आहे, त्यामुळं टचिंग येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय किक वर जाणार नाही. पण बाळानं काही दिवसामध्ये ग्रीप घेतली आणि टचिंगला जबरदस्त एकदम, जे मी कधीच करू शकलं नाही ते बाळानं काही दिवसामध्ये करून दाखवलं. चला बरं वाटतंय. लेकराकडे लक्ष ठेवलं तर भविष्याच्या काळामध्ये लेकरं आपल्याला मजबूत पाहिजे, तर बुद्धिवान बी पाहिजे. तर त्यामुळे लेकराकडं 100% लक्ष द्यायचं. हां, माडी मायासारखी आहे, माडीला एवढं जमणार नाही फास्ट. चला काय हरकत नाही, काहीतरी वेगळं. चला, धन्यवाद.